नमस्कार, मी श्री रमेश अशोक जाधव, गरुडझेप एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। पुस्तक परीक्षण सदरातील भाग 2 मध्ये अग्निपंख आत्मचरित्र डॉक्टर APJ अब्दुल कलाम। सर्वच पुस्तक प्रेमींना वेळेअभावी पुस्तकाचे वाचन करणे शक्य होत नाही। कारणास्तव पुस्तक परीक्षण सदरात आपण अग्निपंख या पुस्तकाचे परीक्षण लक्षपूर्वक ऐकल्यास आपणास या पुस्तकाची संपूर्ण प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही। चला तर मग पाहूया अग्निपंख या आत्मचरित्राचे पुस्तक परीक्षण रूपी सारांश। लक्षावधी वर्षाने एखादाच सूर्य निर्माण होतो। हजारो कळप शोधल्यावर कस्तुरी मृग सापडते आणि शेकडो शिंपले उघडल्यावर एखादाच मोती सापडतो। याप्रमाणेच भारत देशास लाभलेले अनमोल भाग्यरत्न म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम। आजच्या पुस्तक परीक्षणासाठी अग्निपंख हे डॉक्टर कलामांचे आत्मचरित्र असलेले पुस्तक निवडले आहे। पुस्तकाचे बाह्य रंग पाहता पुस्तकाचे लेखक डॉक्टर APJ अब्दुल कलाम, सहाय्यक अरुण तिवारी, अनुवाद माधुरी शानबाग यांनी केलेले आहे। प्रकाशक दिलीप माजगावकर, राजहंस प्रकाशन प्रायव्हेट लिमिटेड। मुखपृष्ठ सतीश देशपांडे, मलपृष्ठ माधुरी शानबाग व डॉक्टर कलाम यांचे छायाचित्र। या पुस्तकाची किंमत ₹175 आहे। अंतरंगात पाहिल्यास या पुस्तकाचे अंतरंग पाहता डॉक्टर अब्दुल कलाम यांचे आत्मचरित्र अतिशय समर्पक शब्दात सुंदररित्या मांडलेले आहे। माळेतील फुले गुंफावीत त्याप्रमाणे प्रत्येक प्रसंग गुंफवला आहे। वैज्ञानिक जगतात यश मिळवण्यासाठी झगडणाऱ्या आधुनिक भारतातील विज्ञान क्षेत्राच्या यशापयशाचा जमाखर्च या पुस्तकात मांडलेला आहे। त्याचप्रमाणे जिवंत चित्रांचा समावेश देखील या पुस्तकामध्ये करण्यात आला आहे। डॉक्टर कलामजी यांचे पूर्ण नाव अबुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम। यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 मध्ये रामेश्वर येथे झाला। त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती, त्यामुळे त्यांना शिक्षण घेण्यामध्ये अनेक अडचणींना सामोरे जावे लागले। अनेक प्रकारच्या शिष्यवृत्त्या घेऊन त्यांनी आपले प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण केले। प्रत्येक मूल जन्माला येताना आईवडिलांकडून काही जन्मजात वैशिष्ट्ये घेऊन येते। आजूबाजूच्या सामाजिक, आर्थिक आणि भावनिक वातावरणात हळूहळू त्याच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होते। तसेच डॉक्टर कलाम सांगतात, माझ्या वडिलांकडून मी प्रामाणिकपणा आणि स्वयंशिस्त शिकलो। आईने मला चांगल्यावर विश्वास ठेवायची आंतरिक शक्ती दिली, दयाळू वृत्ती दिली। डॉक्टर कलामजी त्यांच्या जडणघडणीत गुरूंना अग्रस्थान देतात। शालेय जीवनातील एक प्रसंग त्यांचे गुरु गणित विषयाचे रामकृष्ण अय्यर, मी ज्यांना ज्यांना छडीचा प्रसाद देतो ती मुले खूप मोठी माणसे होतात। आज मी खात्रीने सांगतो, हा अब्दुल पुढे खूप यश मिळवेल आणि या शाळेची आम्हा गुरुजींची शान वाढवेल। गुरूंना बाळाचे पाय पाळण्यात दिसते आणि त्यांचे शब्द खरे ठरले। शालेय जीवनापासूनच त्यांनी साहित्याची गोडी लागली होती। कॉलेजच्या निरोप समारंभाप्रसंगी प्राध्यापक स्पॉन्डर यांनी उद्गार काढले, तू माझा सर्वोत्कृष्ट विद्यार्थी आहेस। भविष्यात तुझ्या कार्यक्षमतेने आणि सतत उद्योगात राहण्याच्या वृत्तीमुळेच तू तुझ्या गुरुजनांचे नाव उज्ज्वल करणार आहेस। डॉक्टर कलामजींना वैमानिक म्हणजेच पायलट होण्याची इच्छा होती, पण ते नियतीला मंजूर नव्हते। ते वैज्ञानिक अधिकारी झाले। हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या संस्थेचे प्रशिक्षणार्थी म्हणून ते रुजू झाले। कलामजी यांच्या आयुष्यातील आणखी काही महत्त्वपूर्ण व्यक्ती म्हणजे प्रोफेसर विक्रम साराभाई आणि लक्ष्मण शास्त्री। नासाचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर भारताचे पहिले अंतराळयान अवकाशात सोडण्यात आले। भारताच्या अवकाश संशोधन क्षेत्रातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे रोहिणी साऊंडिंग रॉकेट, म्हणजेच पृथ्वीच्या जवळच्या वातावरणाचा अभ्यास करणारी याने होत। तेही यशस्वीपणे पूर्ण केले। डॉक्टर कलामजी पंडित नेहरू आणि विक्रम साराभाई यांचा दृष्टिकोन सांगतात, जगाच्या नकाशावर समर्थ राष्ट्र म्हणून उभे राहायचे असेल तर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पुढारलेल्या देशांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात स्वयंपूर्ण व्हायला हवे। फक्त आपली लष्करी ताकद जगाला दाखवायचा त्यांचा इरादा नव्हता, तर आपल्या अंतर्गत समस्या स्वबळावर सोडवायला
पुढारलेले तंत्रज्ञान हवे असा त्यांचा दृष्टिकोन होता. डॉक्टर अब्दुल कलामजी सांगतात, स्वप्न अशी नसावीत जी झोपल्यानंतर पडतात. स्वप्न अशी नसावीत जी झोपल्यानंतर पडतात, तर स्वप्न अशी असावीत जी झोपू देत नाहीत. वैयक्तिक कामापेक्षा सांघिक कार्य करण्यावर त्यांचा जास्त विश्वास होता. सहकाऱ्यांमधील उत्तम गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला त्यांना अवगत होती. त्यांनी संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार व DRDOचे प्रमुख म्हणून अर्जुन हा MV रणगाडा आणि LCAच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली. रोहिणी उपग्रहाच्या यशामुळे भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरातून कलामजींचे कौतुक झाले. यानंतर या मिसाईल मॅनचे पुढील कार्य होते अग्नीची निर्मिती. या यशासाठी त्यांना भारत सरकारचा पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. आकाशाला साज येतो चंद्र सूर्याच्या संगाने, आकाशाला साज येतो चंद्र सूर्याच्या संगाने, मातीचंही सोनं होतं कर्म करणाऱ्या ढगाने, मातीचंही सोनं होतं कर्म करणाऱ्या ढगाने. मी म्हणेन आकाशाला साज आला पृथ्वी अग्नी या क्षेपणास्त्राने, भारतीयांचे सोने झाले कलामजींच्या कर्माने, कलामजींच्या कर्माने. थुंबा या ठिकाणी SLV हा प्रकल्प राबवताना वार्ता आली कलामजींच्या वडिलांचे निधन झाले. कलामजी घटनास्थळी पोहोचले. कार्य उरकले. परतण्याची वेळ झाली, पण कलामजी द्विधा मनस्थितीत होते. दुःखी आईजवळ थांबावे की हाती घेतलेला प्रकल्प पूर्ण करावा. शेवटी त्यांनी थुंबाला जाण्याचा निर्णय घेतला. SLV-3चे 4थ्या टप्प्याचे काम सुरू होते. त्यासाठी त्यांना फ्रान्सला जायचे होते, पण जाण्यापूर्वीच त्यांना त्यांची आई वारल्याची बातमी आली. ते रामेश्वरमला गेले. आईचे अंतिम संस्कार केले. त्या रात्री कलामजी त्या मशिदीत गेले ज्या ठिकाणी त्यांना त्यांचे वडील बालपणी घेऊन जात. तेथे त्यांनी प्रार्थना केली, माझी आई आपल्या नवऱ्याच्या प्रेमाशिवाय त्याच्या सहवासाशिवाय जगूच शकली नसती, म्हणून तिने त्यांच्याजवळ जायचे ठरवले. त्यांनी अल्लाची मनापासून क्षमा मागितली. या दुःखातून बाहेर येऊन त्यांनी SLV-3ची यशस्वीपणे चाचणी पार पाडली. शांततेसाठी अणुस्फोट करणारा भारत हा जगातील 6वा देश असल्याचे पुकारले गेले. वैज्ञानिक क्षेत्रात आपला देश पहिल्या दुसऱ्या क्रमांकावर कधी येईल असे सतत कलामजी यांना वाटत असे. परीक्षणासाठी समिती नेमण्यात आली तेव्हा त्याच दरम्यान कलामजींच्या मनात विचार आला, आपल्या शिक्षणक्रमामध्ये लिहायला वाचायला बोलायला शिकवतात, पण लक्षपूर्वक ऐकावे कसे हे कधी कुणी शिकवत नाहीत. आजही हीच परिस्थिती आहे. अग्नी या अंतराळ यानाचे उड्डाण करण्याच्या आदल्या रात्री संरक्षण मंत्री मुद्दाम उड्डाण पाहण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी कलामजींना विचारले, कलाम, उद्या तुमचे अग्नीचे यश साजरे करण्यासाठी माझ्याकडून तुम्हाला काय अपेक्षित आहे? कलामजी म्हणाले, आम्हाला 1,00,000 रोपे हवे आहेत. हैदराबादच्या संशोधन केंद्रात इमारती संकुलामध्ये वृक्षारोपणाचा धडक कार्यक्रम हाती घ्यायचा आहे. संरक्षण मंत्र्याचा चेहरा मैत्री भावनेच्या प्रकाशात उजळून निघाला. हसत ते चटकन उत्तरले, तुम्ही अग्नीच्या यशासाठी धरणी मातेचे आशीर्वाद मागत आहात. उद्या आपण नक्कीच यश मिळवू. अग्नीचे यशस्वी उड्डाण झाले. अग्नीच्या उड्डाण सोहळ्याचा आनंद साजरा करताना कलामजी म्हणतात, अग्नीकडे असे पाहू नका. एक आकाशाकडे पाहत असलेली वस्तू अनिष्टाला दूर पळवण्यासाठी वा तुमच्या सामर्थ्याचे प्रदर्शन ती आग आहे. भारतीयांच्या हृदयातली. तिला क्षेपणास्त्राचे रूप नकाच देऊ. तिच्या समवेत आहे राष्ट्राची जळती अस्मिता, म्हणून ती इतकी प्रकाशमान आहे, म्हणून ती इतकी प्रकाशमान आहे. अग्नीच्या यशस्वीतेनंतर अग्निपाठोपाठ पृथ्वी, त्रिशूल, नाग, आकाश हे प्रकल्प पूर्ण करण्यात आले. कलामजी सांगतात, कुटुंब, मुले, मुली असे मी काही मिळवले नाही. मी तसे काहीच मिळवलेही नाही, संचयितही केले नाही. मी आहे या थोर भूमीतील एक विहीर. तिच्या लाखो करोडो मुलामुलींकडे पाहतो आहे. त्यांनी माझ्यातून काहीतरी घ्यावे. कधीही न संपणारे देवत्व आणि सर्वदूर पसरावी त्याची कृपा. जसं विहिरीतून काढलेले पाणी माझे आयुष्य इतरांना आदर्श वाटावे असे मी म्हणत नाही, पण मला विश्वास आहे की काही जणांना त्यातून प्रेरणा मिळेल. अशा प्रकारे या आत्मचरित्रात त्यांनी एका बाजूने आपल्या आयुष्यातील व्यक्तिगत आणि व्यावसायिक संघर्ष मांडताना दुसऱ्या बाजूला अग्नी, आकाश, पृथ्वी, त्रिशूल, नाग या घरोघरी पोचलेल्या नावांच्या क्षेपणास्त्रांची जडणघडण ही फार सुंदरपणे वाचकांना सांगितलेली आहे. हे पुस्तक केवळ
डॉक्टर अब्दुल कलाम यांचे आत्मचरित्र नसून स्वतंत्र भारताच्या तंत्रज्ञानविषयक लढाईचे एक स्पंदन आहे. जागतिक शस्त्र स्पर्धेच्या राजकारणाची आणि विज्ञानाची ती कहाणी आहे. तसेच स्वयंपूर्ण होण्यासाठी आपल्या देशाने केलेल्या संघर्षाचे ते मनोहारी खंडकाव्य आहे. एक प्रेरणादायक दृष्टा, एक अलौकिक वैज्ञानिक, एक होनहार साहित्यिक, एक मार्गदर्शक राष्ट्रपती, एक लोकप्रिय लोकनायक, एक महान व्यक्तिमत्व. डॉक्टर कलामजी, त्रिवार सलाम. तुमच्या कर्तृत्वाला आणि तुमच्या कार्याला मानाचा मुजरा. धन्यवाद.